नमस्कार मंडळी, मी स्वाती तुमचे सर्वांचे स्वागत करते स्वातीस मराठी रेसिपीमध्ये। पावसामध्ये आपल्याला गरम गरम वडापाव खाण्याची प्रत्येकालाच इच्छा होते। गाड्यावरती जसा मिळतो सेम त्याच पद्धतीचा वडापाव घरी कसा बनवायचा ते बघणार आहोत। तेलामध्ये वडा सोडण्याच्या सोप्या 2 पद्धती देखील आज आपण पाहणार आहोत। खूप साऱ्या टिप्स सहित आपल्याला वडापाव कसा बनवायचा एकदम सोप्या पद्धतीने पाहायचा आहे। तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर बटाट्याची भाजी बनवण्यासाठी आपल्याला या ठिकाणी एक मसाला तयार करून घ्यायचा आहे। 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे। कोथिंबीर आपल्याला भरपूर वापरायची आहे। 7 ते 8 आपण लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। त्याचबरोबर एक अद्रकचा तुकडा आपण या ठिकाणी कट करून घेतलेला आहे। तर हा सर्व मसाला आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे। त्यासाठी मी या ठिकाणी मिक्सरचा एक छोटा जार घेतलेला आहे आणि त्यामध्ये आता आपल्याला हा सर्व मसाला बारीक करून घ्यायचा आहे। मिक्सर चालू बंद करत मी अशा पद्धतीने एक मसाला तयार करून घेतलेला आहे। बटाट्याच्या भाजीला अशा पद्धतीने जर मसाला टाकला तर आपली जी भाजी आहे ती एकदम खमंग आणि चविष्ट होते। तर बटाट्याची भाजी तयार करण्यासाठी मी या ठिकाणी 4 बटाटे घेतलेले आहेत उकडलेले। बटाटे छान शिजलेले आहेत। चमच्याने आता आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे। तर मी या ठिकाणी काटे चमच्याचा वापर करत आहे आणि अशा पद्धतीने आता आपण 4ही बटाटे मॅश करून घेऊया। अशा पद्धतीने मी 4ही बटाटे मॅश करून घेतलेले आहेत। तुम्हाला हवे असल्यास तुम्ही हाताने देखील याला मॅश करू शकता। आता आपल्याला बटाट्याची भाजी तयार करायची आहे। तर आता आपण या ठिकाणी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे। त्यामध्ये मी 1 चमचा तेल टाकलेला आहे आणि 1 चमचा आपण या ठिकाणी मोहरी टाकलेली आहे। मोहरी आपण थोडी जास्त वापरलेली आहे। मोहरी आपली छान फुटलेली आहे। यामध्ये आपण जिरे टाकून घेऊया। जिरे हे आपले छान तडतडलेले आहेत। आता आपण जो तयार केलेला मसाला आहे हिरवी मिरची, कोथिंबीर, अद्रक आणि लसूण तो यामध्ये टाकून घ्यायचा आहे। आपल्याला मसाला छान परतून घ्यायचा आहे। यामध्ये मी टाकत आहे 1 पाऊण चमचा हळद आणि 1 पाऊण चमचा आपण या ठिकाणी जिरे पावडर टाकलेला आहे। आता आपल्याला हे मसाला छान परतून घ्यायचा आहे। मसाल्यामधून एकदम मस्त अशी खुशबू येत आहे। म्हणजेच आपली जी बटाट्याची भाजी आहे ती एकदम खमंग आणि चविष्ट होणार आहे। आता आपण जे बटाटे मॅश करून घेतलेले ते बटाटे यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि यामध्ये आता आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि भाजीला आपल्याला छान परतून घ्यायचं आहे। तर भाजीला मी छान परतून घेतलेलं आहे। बघू शकता तुम्ही आपली जी बटाट्याची भाजी आहे ती एकदम मस्त अशी तयार झालेली आहे। आता आपल्याला ही भाजी थंड करण्यासाठी एका ताटामध्ये काढून ठेवायची आहे। तोपर्यंत आता आपण या ठिकाणी वड्यासाठी लागणारं जे बेसन पीठ आहे ते बेसन पीठ तयार करून घेऊया। 2 वाटी आपण या ठिकाणी बेसन पीठ घेतलेलं आहे। त्याचबरोबर 1 चमचा मी या ठिकाणी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। त्याचबरोबर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। 1 पाऊण चमचा आपण या ठिकाणी हळद टाकलेली आहे आणि 1 पाऊण चमचा आपण या ठिकाणी ओवा टाकलेला आहे। ओवा मी हातावरती क्रश करून टाकलेला आहे। ओव्यामुळे आपल्या वड्याला छान चव येते। आणि आता आपल्याला यामध्ये थोडं थोडं पाणी टाकत याचं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे। तर पाणी आपल्याला एकदम टाकायचं नाही, थोडं थोडं टाकत हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपले जे पीठ आहे ते एकदम पातळ होणार नाही। तर थोडं थोडं पाणी टाकत मी हे पीठ अशा पद्धतीने मिक्स करून घेतलेलं आहे। वडे बनवण्यासाठी आपल्याला या ठिकाणी बेसन पीठ एकदम बारीक वापरायचं आहे। पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता। तर आता आपण अशा पद्धतीने हे पीठ तयार करून घेतलेलं आहे आणि पळीच्या मागच्या बाजूने तुम्ही बघू शकता आपली जी पळी आहे ती पूर्णपणे कव्हर झालेली आहे। एकदम पातळी नाही आणि एकदम घट्टही नाही, मीडियम असं आपण हे पीठ तयार करून घेतलेलं आहे। पीठ जर पातळ झालं तर आपले जे वडे ते ऑइली होतात आणि पीठ जर एकदम घट्ट झालं तर आपल्या वड्याची जी बाहेरची बाजू आहे ते एकदम जाड होते, त्याचबरोबर कच्ची देखील राहू शकते। त्यासाठी आपल्याला पीठ जे आहे ते एकदम परफेक्ट तयार करून घ्यायचं आहे। बटाट्याची भाजी देखील आपल्याला एकदम सुकी पाहिजे। एकदम ओली भाजी असेल तर आपले जे वडे ते व्यवस्थित बनत नाहीत। अशा पद्धतीची आपल्याला ही एकदम सुकी आणि ड्राय अशी ही बटाट्याची भाजी तयार करून घ्यायची आहे। आता बटाट्याच्या भाजीचे आपल्याला छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत। तुम्हाला वडा कितपत मोठा पाहिजे किंवा किती छोटा पाहिजे त्यानुसार तुम्ही या भाजीचे गोळे तयार करून घ्या। तर अशा पद्धतीने मी ह्या भाजीचे बॉल तयार करून घेतलेले आहेत। सर्व भाजीचे आता अशाच पद्धतीने आपल्याला बॉल तयार करून घ्यायचे आहेत। मला चपटा वडा हवा असेल तर हाताने प्रेस करून चपटं तयार करून घ्या, म्हणजेच तुमचे वडे चपटे तयार होतील। आता आपले जे भाजीचे गोळे आहेत ते तयार झालेले आहेत। तर आपल्याला वडे तळून घ्यायचे आहेत। आपले जे बेसन पीठ आहे ते देखील तयार आहे। तर बऱ्याच जणांना तेलामध्ये वडा टाकताना हातावरती तेल उडण्याची भीती वाटते। त्यासाठी मी या ठिकाणी तुमच्यासोबत 2 पद्धती शेअर करणार आहे। वडा तेलामध्ये टाकताना हातावरती तेल उडणार नाही। पळी घ्या आणि पळीने हे वडा तुम्ही तेलामध्ये सोडून घ्या, आपल्या हातावरती तेल उडण्याची अजिबात भीती राहणार नाही। आणि दुसरी पद्धत म्हणजेच हा जो वडा आहे तो काटे चमच्यावरती ठेवायचा। यावर जे एक्स्ट्राचं बेसन पीठ लागलेलं आहे ते पूर्णपणे खाली गळून जाईल। दुसऱ्या चमच्याच्या मदतीने आपल्याला हा तेलामध्ये सोडून घ्यायचा आहे, त्यामुळे तुमच्या हातावरती तेल उडणार नाही। तर तेल मी या ठिकाणी छान गरम करून घेतलेलं आहे।
कमी गॅसवरतीच आपल्याला तेल छान गरम करून घ्यायचं आहे, त्यामुळे आपले वडे खाली चिटकणार नाहीत कढईमध्ये. तर मी हातानेच हे वडे सोडून घेणार आहे. अशा पद्धतीने मी हाताने 2 वडे सोडून घेतलेले आहेत आणि एक वडा मी या ठिकाणी तुम्हाला पळीने सोडून दाखवणार आहे. पळीने मी या ठिकाणी एक वडा सोडलेला आहे. बघू शकता, पळीने वडे सोडण्याची ही पद्धत देखील एकदम सोपी आहे. आता आपल्याला एकदम कमी गॅसवरतीच हे वडे छान तळून घ्यायचे आहेत. तेलात टाकल्या आपल्याला याला झारा लावायचा नाही आहे आणि दोन्ही बाजूने आता आपल्याला अलटीपलटी करत छान क्रिस्पी असे तळून घ्यायचे आहेत. तर बघू शकता तुम्ही, आपले जे वडे आहेत ते एकदम मस्त हलके फुलके तयार झालेले आहेत. वरची जी लेयर आहे ती देखील एकदम पातळ आहे आणि त्याचबरोबर एकदम सॉफ्ट आहे आणि रंग देखील तुम्ही बघू शकता, एकदम मस्त असं आपल्या वड्याला रंग आलेला आहे. खूप मस्त असे आपले हे वडे तयार झाले. सेम याच पद्धतीने मी बाकीचे देखील वडे तळून घेणार आहे. दुसरे देखील मी आणखीन 3 वडे यामध्ये टाकून घेतलेले आहेत. तेलामध्ये जेवढे बसतील तेवढेच वडे आपल्याला एकदा टाकायचे आहेत. त्याच पद्धतीने आता मी दुसरे देखील वडे छान तळून घेतलेले आहेत. वड्याचा रंग बघू शकता. बाहेर आपण गाड्यावरती जे वडापाव खातो सेम त्याच पद्धतीचे आपले हे वडे तयार झालेले आहेत. वडापावसोबत जी बाहेर चटणी देतात ती चटणी तयार करायची आहे. त्यासाठी या ठिकाणी आपल्याला जे बेसन पीठ उरलेलं आहे तर बोटाच्या साहाय्याने आपण हे बेसन पीठ कढईमध्ये सोडून घेतलेलं आहे आणि त्याला देखील आपल्याला छान क्रिस्पी असं तळून घ्यायचं आहे. तर ते चुरा देखील आपण छान तळून घेतलेला आहे, ते देखील आता आपल्याला काढून घ्यायचं आहे. त्याचबरोबर आता आपल्याला या ठिकाणी मिरच्या देखील तळून घ्यायच्या आहेत. तर झाऱ्यावरती मी एक 7 ते 8 मिरच्या टाकून घेतलेल्या आहे आणि अशा पद्धतीने आता आपण मिरच्या देखील आता आपण छान तळून घेऊया. मिरच्याला मी आतमधल्या साईडने चीर पाडलेली आहे, त्यामुळे आपली मिरची फुटून तेलामध्ये उडणार नाही. आपल्या मिरच्या देखील छान तळून तयार झालेल्या आहे. मिरच्या तळल्याच आपल्याला यावरती मीठ टाकून घ्यायचं आहे. मार्केटमध्ये वडापावसोबत जी लाल झणझणीत चटणी देतात ती लसण चटणी आपल्याला तयार करायची आहे. जो आपण बेसनचा चुरा तळून घेतलेला आहे तो चुरा आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे. तर एक 5 ते 6 आपण लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. न सोलताच आपल्याला हा लसूण चटणीसाठी वापरायचा आहे. त्याचबरोबर आपण या ठिकाणी अर्धा चमचा जिरे टाकलेले आहे. मीठ टाकण्याची आपल्याला यामध्ये गरज नाही, कारण आपण बेसन पिठामध्ये मीठ टाकलेलंच आहे. तर आता आपण मिक्सर चालू बंद करत थोडीशी जाडसर ही चटणी वाटून घेऊया. लसणाची एकदम खमंग अशी आपली ही लाल चटणी तयार झालेली आहे. आपले वडे देखील तयार आहेत. या ठिकाणी मी 2 पाव घेतलेले आहेत. पावच्या मध्यभागी आपल्याला कट करून घ्यायचं आहे. त्यावरती आता आपल्याला जी आपण लसणाची चटणी तयार केलेली आहे ती चटणी टाकून घ्यायची आहे. त्याचबरोबर एक वडा ठेवायचा आहे आणि वरतून देखील आपण या ठिकाणी थोडीशी लाल चटणी टाकून घेतलेली आहे. त्याचबरोबर जो बेसनचा चुरा आपण तळून घेतलेला आहे तो चुरा टाकून घ्यायचा आहे. एकदम गाड्यावर मिळतो त्याच पद्धतीचा आपला हा वडापाव तयार झालेला आहे.